आपण शासकीय योजनांच्या बाबतीत विचार करावा. मी बहुतांश वेळा असा विचार करतो की कुठल्याही सरकार असावा, सरकार शासकीय योजना जेव्हा लांबवीत असते, इम्प्लिमेंट करत असते, तर ते इम्प्लिमेंटेशन पुरतंच मर्यादित असतं, एक्झिक्युशन होत नसतं. पण आपण बघू शकता की रेकॉर्डमध्ये जर काम झालं असेल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारमध्ये, तर जलयुक्त शिवारामध्ये जे काम झालं ना, ते खरंच एक वेगळ्या प्रकारचं एक्सेप्शनल झालेलं आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे. इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज म्हणजे नेता असा असावा किती अभ्यासू आहे, त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणावं, त्याचं गुणवत्ता म्हणावी, त्याचं अभ्यास म्हणावा, बरोबर. तर ते इन्व्हेस्टमेंट पॉलिसीजमध्ये किती महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेले आहे. आपण नागपूरचा जर विचार केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण समजू शकता की सिम्बॉसिस सारखं आलेलं आहे. आपण आरोग्यामध्ये विचार करू शकता तर स्वतः त्यांचे जे वडील आहेत सन्माननीय गंगाधर फडणवीस यांचं कॅन्सरने मृत्यू झाला. तर तो संवेदना घेऊन त्यांनी NCI म्हणजे बरेचसे कॅन्सर हॉस्पिटल त्यांनी ओपन केले. लगेच NCI म्हणून काहीतरी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणून त्यांनी ओपन केलं. हा सगळा जो भाव आहे ना, हा सगळा जमिनीवर राहून गेलेला. एक असा कार्यकर्ता जो या महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री झाला महाराष्ट्रामध्ये, जो प्रामाणिक आहे, संघटन कौशल्य आहे, पारदर्शक आहे. एक असा विरोधक जो विरोध करत असताना कुठलीही मागची दारं ओपन करत नाही, विरोधकांसोबत बसत असताना अशा भल्या भल्यांना ज्यांनी नमविलं, असा नागपूरचा जर नेता असेल तर तो देवेंद्र फडणवीस.